आज मी पहिल्यांदाच ना साडी नेसून देवासाठी काहीतरी गोड केलं. त्याच्या आधी मी मस्त अंगणामध्ये रांगोळी काढली आणि रांगोळी काढल्यानंतर घर एकदम प्रसन्न वाटलं होतं. त्यानंतर मस्त देवाचीही पूजा करून घेतली. माझ्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती नव्हती म्हणूनच फोटोचीच पूजा करून घेतली आणि पारायणाला सुरुवात केली. घर छान मस्त प्रसन्न झालं होतं आणि शंभू देखील माझ्या शेजारी बसलेला होता. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवते नमः. श्री गुरुतोय नमः. नामधारक सिंधू धर्मीचा म्हणाला, हे मुनिवर तुमचा विजय असो. मला स्वामींचं ना पारायण 7 दिवसाचं करायचं होतं, पण काही गोष्टींमुळे ना माझ्याने ते 7 दिवस काही झाले नाही. मी म्हटलं स्वामींची जेव्हा इच्छा असेल तेव्हा त्या गोष्टी बरोबर घडून येतील आणि आपण ते पारायणही पूर्ण करू. मनात जी इच्छा असली ना ती एक तरी दिवस पूर्ण होते असा मला अनुभव आहे आणि याच्या पुढेही ते होईलच. मग त्यानंतर मी मस्त घराला दिवा वगैरे लावून घेतला आणि मस्त स्वामींसाठी मस्त इकडे गोड शिरा बनवत होती. त्याच्यासाठी रवा थोडा भाजून घेतला, तूप वगैरे टाकलं, दूध टाकलं आणि मस्त साखर टाकून गोड शिरा देवाला मस्त नैवेद्य दाखवला. जेवण केलं. विके ऑफिससाठी निघत होते तोवर शंभूने डॅडाचे मस्त नमस्कार केले आणि हॅप्पी गुरुपौर्णिमा डॅडा असं म्हणून त्यांना टाटा बाय करत पाठवलं. बाय.